ठाकरेंची शिवसेना फुटली तशी शिंदेंचीही शिवसेना फुटणार। ठाकरेंना जसा शिंदेंनी धक्का दिला तसाच धक्का खुद्द एकनाथ शिंदेंनाही मिळणार। या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणात तुफान हवा केली। फोडाफोडीवरून शिंदेंची नाराजी आणि त्यात घडलेला दिल्ली दौरा, सामनातला अग्रले, सुषमा अंधारेंनी केलेला दावा, शिंदेंची बदललेली बॉडी लँग्वेज असे कित्येक डॉट जोडून पाहिल्यावर राज्यात खरंच पुन्हा राजकीय भूकंप येणार आहे की काय असे प्रश्न विचारले जात आहेत। ते प्रश्न विचारण्यामागचं नेमकं कारण काय? सुषमा अंधारेंनी उदय सामंत यांचंच नाव का घेतलंय याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। उदय सामंत हे अगदी त्याच वेळेला रवींद्र चव्हाणांना भेटायला जातात। कदाचित जर उद्या अशी काही परिस्थिती आलीच की नाही आपल्याला आता या सगळ्या चौकशीचा ससेमिरा किंवा चहू बाजूने होणारी कोंडी फोडायचीच असेल आणि जर भाजपसोबत मर्जच व्हायचं असेल तर काय करावं, तर उपमुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा असणारे उदय सामंत कोणत्याही क्षणी आपला जवळचा जो काही एकूण जो गट आहे तो घेऊन भाजपकडे सुद्धा जाऊ शकतातच की। अंधारेताईंनी केलेला जो विनोद आहे त्याला मी मनापासून दाद देतो। या वर्षीचा सगळ्यात वर्ष समताचा सगळ्यात मोठा विनोद आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना फुटणार या चर्चांना सुषमा अंधारेंच्या एका वक्तव्यानं उधाण आलं। ते वक्तव्य काय हे तुम्हीच ऐका। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून ज्यांच्यामुळे बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला ज्यांनी खतपाणी घातलं असे अमित शाह हे एकमेव भाजपमधले तारणहार म्हणून सध्या एकनाथ शिंदेंच्यासाठी आहेत। एकनाथ शिंदेंचे तारणहार, एकनाथ शिंदेंचे मसीहा म्हणून जर त्यांना कुणाकडेही दाद मागायची असेल तर ती एकमेव व्यक्ती म्हणजे अमित शहा। त्यामुळे जरा राज्यात कुठे काही खुट्ट झालं की एकनाथ शिंदे एकतर आपलं दरेगाव गाठतात, नाही तर ते अमित शहांकडे जायला निघतात। पण मुळात अमित शहांकडेच ते का जातात तर त्याचं एक महत्वाचं कारण हेही आहे की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असणारा कोल्ड वॉर आता काही लपून राहिलेला नाही। त्यामुळे जो अमित शहांच्या जवळ असतो तो देवेंद्र फडणवीसांच्या नजरेत रडारवर असतो आणि जो देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर असतो तो अमित शहांना फार प्रिय असतो। याच न्यायाने जर रवींद्र चव्हाणांनी आमची माणसं फोडलेली असतील तर याची दाद कुणाकडे मागायची म्हणून कदाचित ते तिकडे गेलेले असतील। पण यातली एक गोष्ट फार उल्लेखनीय आहे ती म्हणजे उदय सामंत हे अगदी त्याच वेळेला रवींद्र चव्हाणांना भेटायला जातात। कदाचित जर उद्या अशी काही परिस्थिती आलीच की नाही आपल्याला आता या सगळ्या चौकशीचा ससेमिरा किंवा चहू बाजूने होणारी कोंडी फोडायचीच असेल आणि जर भाजपसोबत मर्जच व्हायचं असेल तर काय करावं, तर उपमुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा असणारे उदय सामंत कोणत्याही क्षणी आपला जवळचा जो काही एकूण जो गट आहे तो घेऊन भाजपकडे सुद्धा जाऊ शकतातच की। काय प्रॉब्लेम काय आहे? कारण तसंही संदीपान भुमरे असतील, गोगावले असतील, शिरसाट असतील, भुसे असतील, ही सगळी जर माणसं जर बघितली तर आता वेगवेगळ्या प्रकारे त्रस्त झालेली माणसं आहेत आणि निश्चितपणे या सगळ्यांचा सध्या शिंदेंपेक्षा उदय सामंतांकडचा कल जास्त आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला जो रंजक पट आहे 2022ला जे काही शिंदेंनी एक अंक नाटकाचा दाखवला होता, मला वाटतं त्याचा दुसरा अंक आता सुरू आहे। उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा आहे। शिवसेनेतल्या अनेक नेत्यांचा कल सध्या त्यांच्याकडेच आहे, म्हणून सामंत शिवसेना फोडू शकतात अशी शक्यता सुषमा अंधारेंनी व्यक्त केली। यावर उदय सामंत यांनीही प्रतिक्रिया दिली। ते काय बोललेत एकदा ऐकाच। जगातला सगळ्यात आजचा मोठा विनोद आहे त्यांनी केलेला। मी अनेक वेळा सांगितलं की माझ्या मर्यादा मला माहिती आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला जे उद्योगमंत्री म्हणून संधी दिलेली आहे हे देखील मला माहिती आहे। काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ आहे की मी महाराष्ट्रामध्ये फिरतो, एकनाथ शिंदे साहेबांचं सहकारी म्हणून फिरतो, या पोटसूळापोटी या सगळ्या गोष्टी होतात। पण म्हणून अंधारेताईंनी केलेला जो विनोद आहे त्याला मी मनापासून दाद देतो। या वर्षीचा सगळ्यात वर्ष समताचा सगळ्यात मोठा विनोद आहे। आणि बघा ना, माझं नाव घेऊन जर त्यांना टीआरपी मिळत असेल तर माझा काय दोष आहे त्याच्यात? परंतु माझ्या मर्यादा राजकारणातल्या मला माहिती आहे। शिंदे साहेबांनी ज्या योगदानातनं माझ्यासारख्याला उद्योगमंत्री केलेला आहे त्याच्यामुळं मी आता खरं तर माझ्या बहिणीसारख्या आहेत, मी बोलू नये,
पण अशा पद्धतीनं एखाद्याचं पॉलिटिकल करिअर बर्बाद करण्यासाठी ज्या काही गोष्टी होतात त्या करू नये. आता सुषमा अंधारेंनी उदय सामंत यांचंच नाव का घेतलं असावं याची कारणे पाहूयात. उदय सामंत यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ आहे. ते शिंदेंचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांचे भाजप नेत्यांशीही तितकेच चांगले संबंध आहे. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला अशा बातम्या ज्या दिवशी समोर येत होत्या, नेमकं त्याच दिवशी सामंत रवींद्र चव्हाणांच्या बंगल्यावर गेले होते. पण तिथं आपली रवींद्र चव्हाणांशी भेट झाली नाही असंही त्यांनी सांगितलं. रवींद्र चव्हाण शिंदेंच्या मंत्र्यांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवारांना भाजपात प्रवेश देत आहेत. साताऱ्यात शंभूराज देसाईंचे कट्टर प्रतिस्पर्धी सत्यजित पाटणकर, रायगडमध्ये भरतशेठ गोगावलेंच्या प्रतिस्पर्धी स्नेहल जगताप, मालेगावात दादा भुसेंचे पारंपरिक प्रतिस्पर्धी अद्वै हिरे आणि संभाजीनगरात संजय शिरसाटांचे प्रतिस्पर्धी राजू शिंदे यांना भाजपात पक्षप्रवेश झाला. भाजपच्या या धोरणावरून शिंदेंचे मंत्री आक्रमक झाले. पण भाजपने ही खेळी मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघात खेळलेली दिसून येत नाही. यावरूनच उदय सामंत खरंच शिवसेना फोडू शकतात का? यासाठी त्यांना भाजपचं पाठबळ मिळालंय का? अशा चर्चांना उधाण आलंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.